तळकोकणात युती जवळजवळ फिसकटलेली आहे आणि दीपक केसरकर यांच्या बालेकिल्ल्यात भाजप विरुद्ध शिवसेना थेट लढत होण्याची शक्यता आहे। माजी नगराध्यक्ष असल्याने जिल्हा प्रमुख असलेले संजू परब आपल्यासोबत आहेत। शिंदे सेना सोबळावर लढत आहे आणि भाजप बरोबर तुमची जवळपास युती संपुष्टात आली आहे। कसं बघता या निवडणुकीकडे? ही निवडणूक आमच्यासाठी सोपी आहे। आमच्या समोर कोणाचंच आव्हान नाहीये, त्याच्यामुळे येणाऱ्या 3 तारीखला 21-0 हे तुम्हाला दिसेल। युतीसाठी भाजपकडे काय पर्याय ठेवलेला होता का आणि नेमकं काय घडलं? तो वरिष्ठांचा निर्णय होता, तो जवळजवळ आता फिसकटलेला जमा आहे, त्याच्यामुळे त्यावर मी काही भाष्य करणार नाही। आता आम्हाला लढायचं आहे आणि आम्ही लढण्यासाठी सज्ज आहोत। जेव्हा रवींद्र चव्हाण आलेले होते 5 नोव्हेंबरला, तेव्हा नितेश राणेने म्हटलं, अस्पष्ट तुम्हाला इशारा दिलेला होता, ज्यांना मी नगराध्यक्ष केले तेच सकाळी उठून मला आव्हान देतात। त्याला मी उत्तर दिलेलं आहे। मला सन्माननीय नारायणराव राणे साहेबांनी आणि रवींद्र चव्हाण साहेबांनी भाजपमध्ये असताना नगराध्यक्ष केलेलं आहे आणि अन्य कोणाचा संबंध नाही। मी यापूर्वी त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे। तुम्ही नगराध्यक्ष होता, आता प्रभाग 7 मध्ये तुम्ही लढताय आणि हाय व्होल्टेज ड्रामा आणि लढत इथे पाहायला मिळते। कशी असेल लढत? मला वाटत नाही 7 नंबर मध्ये हाय व्होल्टेज काय होईल असं, आणि झालं तरी मला काय फरक पडत नाही। मी जनतेची कामं केलेली आहे, विकास कामं केलेली आहे आणि विकास कामांच्या जोरावर जनता मलाच निवडून देईल। 21 तारीखला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे। यानंतर शाब्दिक लढाई सुरू होईल का आणि कशी असेल? शाब्दिक लढाई मी याच्या आधीच केलेली आहे। मी पहिल्याच वेळी बोललो, ज्याला वाचता येत नाही, लिहिता येत नाही, बोलता येत नाही, त्याला भाजपने नगराध्यक्षाचा उमेदवार केलेला आहे। हा उमेदवार त्यांनी लादलेला आहे सावंतवाडी शहरावर। आम्ही त्याला परप्रांतीय म्हणतो। काय संबंध आहे? ज्यांनी कोणाला 5 रुपयाचा चहा दिला नाही ते आता नगराध्यक्षाचे उमेदवार लादतायत। मी पण भारतीय जनता पार्टीत काम केलेलं आहे। मी माझ्या कारकिर्दीत कधी बघितलं नाही की कोणाला 10 रुपयाची चहा दिली म्हणून। काम काय, योगदान काय सावंतवाडी शहरासाठी? योगदान सांगावं ना। हॉस्पिटल अडकून ठेवलंय, 17 लाख रुपये गुंठा मागतायत, अटी घातल्यात, अटी शर्ती घातल्यात, आरोग्य सेवा ह्यांच्यामुळे खोळंबलेली आहे। एवढे जर तुम्हाला दातृत्व आहे, राजघराणं म्हणता, तर देऊन टाका जमीन फुकट। कशाला पैसे मागताय? तलाव आहे सावंतवाडीचा, नगरपालिकेवर केस आहे। ही जर नगरपालिकेत आल्यात, येणार नाहीत, आल्यात तर उद्या तलावावर सुद्धा, मोती तलावावर सुद्धा, काठावर सुद्धा कोण बसणार देणार नाहीत, कंपाऊंड घालणार मोती तलावाला। आणि याच्यासाठी त्यांनी उमेदवारी भरलेली आहे आणि त्याच्यामुळे सावंतवाडी जनता त्याला निश्चित बाहेर करेल, कारण मोती तलाव सावंतवाडीकरांची प्रेरणा आहे। मोती तलावामुळे सावंतवाडीचं सौंदर्य अबाधित राहिलेलं आहे। मल्टीस्पेशालिटी संदर्भात जो मुद्दा काढला, दीपक भाईंवर सातत्याने आरोप विरोधक करतात, नेमकं तथ्य काय आहे? दीपक भाईंचा काही विषय नाही आहे। दीपक भाईने पैसे मंजूर केले, यांच्यामुळे अडकलेले आहेत। यांना सेपरेट पैसे पाहिजेत आणि ह्यांच्या भावकीच्या लढाईत हे सगळं अडकलेलं आहे। समोरची पार्टी तयार आहे, पण यांनी अटी घातल्यात आणि आता नगराध्यक्षाला उभ्या करतायत। काय तुमचं योगदान सावंतवाडी? कोणाला चहा तरी दिला काय 5 रुपयाचा? एक शेवटचा प्रश्न, काल तुम्ही असं म्हटलेलं होतं, भाजपकडे स्थानिक नेतृत्व आहे, सगळी नेतृत्व जी सावंतवाडी आली ते बाहेरून आले, नेमकी काय वस्तुस्थिती? भाजपकडे स्थानिक नेतृत्व नाही असं मी बोललो। नाहीये. कोण आहे सांगा तुम्ही, कोण आहे? हे कोणतरी घेऊन आले तिकडचे मानगाव खोऱ्यातले, जे कधी ग्रामपंचायतीला निवडून आले नाहीत, ते सावंतवाडी नेतृत्व करणार। सावंतवाडीत कोणच नाही, एक दाखवा। आता ग्रामीण भागातले कार्यकर्ते फिरवत आहेत, यांच्यावर फिरायला कोण नाही सावंतवाडीत, अशी यांची परिस्थिती आहे। तुमची लढत कोणाशी आहे आणि काय चित्र असेल 3 तारीखचं? आमची लढत कोणाशीच नाही आहे, आम्ही जिंकणार आहोत। आमच्या समोर सगळे जे आहेत ते काहीच नाहीये। तुम्ही वन साइड म्हटलेलं होतं, हे वन साइड होईल? वन साइड होईल, तेच सांगतो ना, समोर कोणच नाहीये। आपल्यासोबत संजू परब हा सगळा ताफा पाहतोय, कशा पद्धतीने प्रचाराची यंत्रणा आणि टीम त्यांनी उभी केलेली आहे आणि संजू परब आणि रणसिंग फुंकलेले ही निवडणूक आहे जी वन साइड आहे आणि भाजपवर त्यांनी घणाघाती आरोप केलेले पाहायला मिळत आहेत। त्यामुळे वेदांचा भरत केसरकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग, सावंतवाडी।